पुणे विभागाच्या समतोल विकासासाठी सहाय्यभूत ठरेल असे विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला। महाराष्ट्र विधानमंडळ अमृत महोत्सव आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथे महसूल विभागातील स्थानिक समस्या या विषयावर आयोजित परिसंवादात चव्हाण उपस्थित होते। या परिसंवादाला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री डॉक्टर पतंगराव कदम, पालकमंत्री सचिन अहिर, महापौर वैशाली बनकर, आमदार गिरीश बापट, नीलम गोरे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशिगंधा माळी, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची उपस्थिती होती। पुणे विभाग शिक्षण, सहकार, उद्योग आदी क्षेत्रात अन्य विभागांपेक्षा प्रगत आहे, तरी सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुके सदोदित दुष्काळग्रस्त असतात। गेल्या वर्षी विभागाने पाण्याच्या तीव्र टंचाईचा अनुभव घेतला आहे। मान, खटाव, सांगोला तालुके कायमस्वरूपी दुष्काळी खाली असतात। म्हणून पुण्यासह राज्याच्या अन्य भागांचा समतोल विकास साधण्यासाठी तालुका घटक मानून विकासाच्या योजना राबवल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले। पुण्याच्या वाढत्या वाहतुकीची समस्या सुटावी यासाठी मेट्रो प्रकल्पास मंजुरी दिली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रिंग रोडच्या प्रस्तावास केंद्र सरकारची लवकरच मान्यता मिळणार आहे। पुण्याच्या विकासाच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील। याचबरोबर महापालिका, नगरपालिका तसेच औद्योगिकरणासाठी पाणी मोजून देण्याची पद्धत अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याची गरज आहे, असेही चव्हाण यांनी यावेळी नमूद केले। पवार म्हणाले, राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे। अशा परिस्थितीत आम्ही धरणातील पाणी देणार नाही, अशी भूमिका माणुसकीची नाही। पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही। काँग्रेसच्या नेत्यांनी याचा विचार करावा। मराठवाड्यातील पाण्याची स्थिती गंभीर आहे। संपूर्ण मराठवाडा जायकवाडी धरणावर अवलंबून आहे। या धरणात अवघे 3% पाणीसाठा आहे। एक वेळचे शेतीचे उत्पादन बुडाल्याचे दुःख वाटेल, परंतु पिण्याच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांना दाही दिशा भटकण्याची वेळ येता कामा नये। परंतु भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध होऊ नये याची काळजी घ्यावी। कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही, परंतु मराठवाड्यातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळाले पाहिजे, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले। डीपीच्या विलंबास प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला आहे। शहराचा विकास आराखडा तयार होण्याच्या विलंबास सर्वतोपरी प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला। मात्र या विलंबास प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केला। स्वर्गीय माधवी मोहनदास नवलखा स्मृती प्रतिष्ठान आणि प्रबोधन माध्यमाच्या वतीने पुण्याचा विकास आराखडा दशा आणि दिशा या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते। डीपी मंजुरीस विलंब होत असल्याने त्याची दशा होत असल्याचा सूर यात उमटला। भाजपचे शहराध्यक्ष प्राध्यापक विकास मटकरी म्हणाले, डीपीच्या नियोजनास प्रशासनाकडून उशिरा सुरुवात झाली। डीपीचा इरादा लवकरच जाहीर करण्यासाठी मागणी करूनही प्रशासनाकडून साथ मिळाली नाही। यावर सभागृह नेते सुभाष जगताप म्हणाले, जुन्या हद्दीच्या आराखड्याची मुदत 2007 पर्यंत होती, त्यामुळे त्याचा इरादा जाहीर करणे चुकीचे आहे। त्यामुळे विलंब झाला असे काही नाही, तर 23 गावांच्या पेक्षा हा आराखडा लवकर आला असल्याचे त्यांनी सांगितले। अनिता बेनंजर म्हणाल्या, टाउन प्लॅनिंगच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शहराचा विकास झाला, डीपीची मात्र अंमलबजावणी होत नाही। राजकारणानंतर डीपी अडथळा वाटतो। या विलंबास प्रशासनाबरोबरच नागरिकही जबाबदार असल्याचा आरोप बेनंजीर यांनी केला। भाजपने 2004 मध्येच डीपीचा इरादा जाहीर करावा अशी मागणी केली होती, मात्र यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनानेच दाबला। डीपीच्या विलंबास प्रशासनच सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिला नसल्याचे पुणे जनहित आघाडीचे उज्ज्वल केसकर यांनी सांगितले। सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, डीपी तयार करण्यासाठी प्रशासनाकडे इत्थंभूत माहिती पाहिजे, मात्र शहराला टाउन प्लॅनरच नाही। याला प्रशासन आणि राजकारणी जबाबदार आहेत। शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे म्हणाल्या, प्रशासनासमोर राजकारणी हतबल होत असतील तर त्यांनी त्यातून बाहेर पडले पाहिजे। सत्ताधाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे। प्रशासनाच्या पुढे सगळे हतबल आहेत, मी असं म्हणेन काही प्रमाणामध्ये हे सत्य आहे, परंतु मुद्दा असा की ज्यांच्याकडे बहुमत असतं, मग ते मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपकडे असेल, राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडे असेल, किंवा पुणे महानगरपालिकेत आता परत काँग्रेस राष्ट्रवादीकडे असेल, ज्यांच्याकडे बहुमत आहे राज्यामध्ये आणि महानगरपालिकेत, तेच जर का असं आपण म्हणायला लागलो की आम्ही प्रशासनासमोर हतबल आहोत, मला हे मान्य नाहीये। मग आपल्याला खरं सांगायचं तर राजीनामा देऊन आपण राजकीय पक्ष म्हणून बाहेर निघालं पाहिजे असं मला वाटतं। कारण कुठे ना
कुठे योग्य गोष्टींना योग्य मुद्द्यावर आणण्याची धमक, एकजूट, राजकीय इच्छाशक्ती किंवा शिवसेना प्रमुख मी काम करतोय का काय हा मला प्रश्न पडायला लागतो. आणि म्हणून मला असं वाटतं इथे की विलंब जो झालेला आहे त्याच्यामध्ये एक दिसतंय की नगर विकास विभागामध्ये प्रत्येक जिल्हा म्हणून नियोजन झालं पाहिजे. आज काय होतंय की आपण प्रत्येक महानगरपालिका म्हणजे एक स्वतंत्र बेट किंवा स्वायत्त एक पालिका किंवा पिंपरी चिंचवडचं दूषित पाणी तिथे लोकांना प्यावं लागतंय. कोल्हापूरला तोच प्रकार आहे. आणि त्यामुळे एकूण आपल्याला एकत्रित सर्वांगीण नगर नियोजन याचा विचार करणं हे क्रमप्राप्त आहे. मध्यंतरी सजगनी जेव्हा पाणी प्रश्न घेतला होता व्यासपीठ तिथे मी म्हटलं की पुणेकर शून्य आहेत, विवेकी आहेत, पुणेकर सगळ्या महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडून नेतृत्व करतात. हे सगळं लक्षात घेतल्यावर आपली जबाबदारी ही वाढते की आतापर्यंत निष्कर्षाप्रत आले. कारण विधिमंडळात विरोधी पक्षांनी बोलून झालं, त्याच्यानंतर अमरनाथ झा होते त्याला सह्याद्रीवर बोलून झालं, उन्हामध्ये बसून बरीच निदर्शनं धरणं राज्यात, केंद्रात, शहरात त्यांना काही ती आवश्यकता तेवढी वाटली नसावी याचं कारण. आता त्याचं कारण काय, आता आपण भूतकाळ मी म्हणते पुढे जाऊ. आता आज हा विकास आराखडा जो आपल्या महानगरपालिकेच्या समोर आलेला आहे, एक तर पहिली गोष्ट म्हणजे विकास आराखडा मला विचारलं तर मी असं म्हणेन की प्रशासनाने मांडण्याच्या अगोदर लोकांच्या कल्पना सूचना काय आहे, विकास आराखडा म्हणजे लोकांना काय अपेक्षित आहे याच्यावरती एक ओपन फोरम घ्यायला पाहिजे होता महापौरांनी आणि आयुक्तांनी. पु ल देशपांडे उद्यानाची एवढी मोठी जागा येथील पुढाऱ्यांच्या नजरेतून कशी काय सुटली याचे आश्चर्य वाटते, अशी उपरोधिक टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. पु ल देशपांडे उद्यानाच्या फेज 2 चे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर वैशाली बनकर, आमदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मंजुषा नागपुरे, भीमराव तापकीर, विकास दांगट, श्रीकांत जगताप, मुक्ता टिळक, योगेश गोगावले, धनंजय जाधव आदी व्यासपीठावर होते. मुंडे म्हणाले, शहराचा विकास आराखडा इंग्रजी होता. बहुतेक कोणीही न वाचता सही करावी आणि आरक्षित जागा उठवल्या जाव्या असा हेतू असावा, परंतु ते मराठीत करून घेण्याचा निर्णय कौतुकास्पदच आहे. टेकड्या, शाळा, उद्यानांच्या आरक्षणाबाबत बापट यांच्या धोरणाला माझा पाठिंबा आहे. पुणेकरांच्या हक्काच्या रक्षणासाठी त्यांच्या पाठीमागे मी उभा राहीन, खांद्याला खांदा लावून लढेल. आज पर्यावरणाचा ऱ्हास झालेली शहरे अकराळ झाले आहेत. निसर्गाचा समतोल महत्वाचा विषय आहे. त्यासाठी जागा राखीव असायलाच हव्या. ही पुढील 40-50 वर्षांची गरज आहे. मात्र विकास आराखड्यात आणि नियोजनात याकडे दुर्लक्ष होते. पु ल देशपांडे उद्यानाची एवढी मोठी जागा येथील पुढाऱ्यांच्या नजरेतून कशी सुटली याचे आश्चर्य वाटते, असेही मुंडे म्हणाले. साखर महाग आणि गॅस दुर्मिळ झालेला असताना दिवाळी सुखाची जावो असा म्हणण्यात माझे काहीही जात नाही, असा टोलाही त्यांनी मारला. पु ल हे संपूर्ण देशाचे लाडके आहेत, महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यामुळे देशभरातील पर्यटक या ठिकाणास नक्कीच भेट देतील, असेही मुंडे यावेळी म्हणाले. 19 नोव्हेंबर रोजी म्युझियम ऑफ म्युझिक या संस्थेतर्फे विश्व नागरिक गायन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रम येथे हा उपक्रम होणार आहे. या अंतर्गत कोणालाही स्वतःच्या आवडीचे कुठलेही गाणे रंगमंचावर सादर करण्याची संधी मिळेल. या ठिकाणी वाद्यवृंद अथवा विविध गाण्यांचा खजिना असलेल्या सॉफ्टवेअरच्या साथीने गाणी म्हणण्याची संधी सहभागींना मिळणार आहे. हा उपक्रम संपूर्णतः विनामूल्य असून त्यात भाग घेण्यासाठी वयाची अट नसल्याचे संस्थेचे दिग्दर्शक मोहनकुमार भंडारी यांनी सांगितले. स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण आणि वसंत नाईक यांचे जीवनचरित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडण्यात आले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त काउन्सिल हॉल येथे भरवण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या जीवनावरील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनातील सुमारे 800 छायाचित्रांद्वारे चव्हाण आणि नाईक यांचा राजकीय तसेच सामाजिक जीवनपट मांडण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय जीवनापटावरील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील डीव्हीडीचे प्रकाशनही करण्यात आले. या डीव्हीडीची निर्मिती आणि छायाचित्रांचे संकलन निर्देशक शंकर बर्वे यांनी केले आहे. विधानमंडळाचा अमृत महोत्सव तसेच यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांचा जन्मशताब्दी महोत्सव राज्य शासनाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. या निमित्त आयोजित प्रदर्शनात यशवंतराव चव्हाणांच्या बालपणापासून ते संरक्षण मंत्री पदापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे.
यामध्ये त्यांचे तरुण असतानाचे तसेच कुटुंबाबरोबरचे अनेक दुर्मिळ छायाचित्र पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा मंगल कलश घेतलेले, संरक्षण मंत्री असताना लष्कराबरोबर पाहणी करताना, राजकीय सभेचे तसेच लेखक आणि कलावंतांबरोबरची त्यांची अनेक छायाचित्रे यामध्ये आहेत. वसंतराव नाईक यांची नगर परिषद ते मुख्यमंत्री या कार्यकालातील सुमारे 300 छायाचित्रे ही बघण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. हे प्रदर्शन 11 नोव्हेंबर पर्यंत काउन्सिल हॉलमध्ये असणार आहे. राज्यभर ऊस दरवाढीसाठी आंदोलनाने पेट घेतला असताना पुण्यात साखर आयुक्त विजय सिंगल यांची मोटार जाळण्यात आली. शिवाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडली. मोटार कोणी जाळली की इंजिनामध्ये शॉर्ट सर्किट होऊन पेटली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. एका अज्ञाताने एका दूरचित्रवाणी वाहिनीला दूरध्वनी करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता या नात्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रकरणाशी संबंध नसल्याचा इन्कार केला आहे. शिवाजीनगर परिसरात साखर संकुलालगतच सिंगल यांचे निवासस्थान आहे. त्यांची होंडा सिटी रात्री निवासस्थानाजवळ लावण्यात आली होती. पहाटे 3च्या सुमारास त्या मोटारीला आग लागल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने अग्निशामक दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. मोटारीच्या पाठीमागचा भाग आगीमध्ये जळून खाक झाला आहे. त्यामध्ये मोटारीचे 4,50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. ऊस दर वाढून मिळावा याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी गेल्या 3 दिवसांपासून इंदापूरमध्ये आंदोलन करत आहेत. ऊस दराबाबत लवकर निर्णय झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मोटार जळीत प्रकरणामध्ये संतप्त शेतकरी नाहीत ना याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. साखर संकुल परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असून हे कृत्य केल्याचे सांगितले. मात्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतकरी संघटनेचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या सुरक्षा रक्षकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता बाहेरून कोणीही व्यक्ती आतमध्ये गेली नव्हती असे त्याने सांगितले. तरीही पोलिसांकडून सर्व दिशेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सीमा मेहेंदळे यांनी दिली. साखर आयुक्त विजय सिंगल यांची मोटार जाळण्याची जबाबदारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ती जबाबदारी स्वीकारणाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल. त्यामध्ये ते दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बाल साहित्यिक मदन हजेर यांची निवड झाली आहे. हे संमेलन राजापूर येथे ओनी या गावात दिनांक 14 ते 16 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या संमेलनामध्ये शोभायात्रा, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत अशी माहिती संस्थेचे कार्यवाह सुनील महाजन आणि कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जनवार्ताच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार.